कोल्हापुरातल्या दोन राजकीय मेहुण्या पाहुण्यांची लढाई आजवर आपण सगळ्यांनी बघितली आणि त्यांची लढाई आता पोस्टरमधनं पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या पुईखडी या ठिकाणी दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग्ज उभे केले। एका बाजूला ए.वाय. पाटील यांनी बदल हवा पण चेहरा नवा असा आशय असणारे होर्डिंग लिहिलंय, तर बाजूलाच संकल्प नवा बदल हवा अशा आशयाचं होर्डिंग के.पी. पाटलांनी लावलंय। या होर्डिंगवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सुद्धा फोटो बघायला मिळतात। एकीकडे कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती असताना दोघांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केलेली ही पोस्टरबाजी मात्र चांगली चर्चेत आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कोल्हापुरातल्या दोन राजकीय मेहुण्या पाहुण्यांची लढाई आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि हीच राजकीय लढाई आता बॅनरच्या स्वरूपात आपल्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। माझ्या मागे आपण होर्डिंग पाहत असाल तर या होर्डिंगवरती ए.वाय. पाटील आपल्याला दिसतायत, जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते, मात्र त्यांनी अजित पवारांना रामराम केला। काही दिवसांपूर्वी शरद पवारांसोबत ते त्यांच्या खरं तर हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। मात्र हा एक होर्डिंग आहे ज्यामध्ये बदल हवा पण चेहरा नवा अशा पद्धतीचे होर्डिंग आहे आणि अर्थातच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती या बॅनरला महत्त्व आहे, कारण या बॅनरवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांची चित्र जी आहेत ती पाहायला मिळतात। आणि मेहुण्या पाहुण्यांची लढाई होर्डिंगच्या माध्यमातून काय आहे तर आपल्याला समोर एक होर्डिंग अजून एक दिसेल, ते म्हणजे के.पी. पाटील यांचं। के.पी. पाटील यांनी देखील तशाच पद्धतीचं या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे, संकल्प नवा बदल हवा अशा पद्धतीचे वाक्य आहे। एकीकडे आपल्या सगळ्यांना माहित आहे की ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील हे मेहुणे पाहुणे आहेत आणि त्यांची लढाई जी आहे ती यापूर्वीपासूनच आपण सर्वांनी पाहत आलेलो आहे। आणि अजित पवारांची साथ सोडून खरं तर कुठल्या पक्षात सध्या जाणार हे जाहीर केलेलं नाही, मात्र दोघांचाही कुठला झेंडा हाती घेऊ अशी परिस्थिती असतानाच दोघांनी आता बदल हवा तर चेहरा नवा अशा पद्धतीचे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लावलेले आहेत। ए.वाय. पाटलांनी एकीकडे लावले तर दुसऱ्या बाजूलाच के.पी. पाटील यांनी देखील लावलेले, त्यामुळे या होर्डिंगची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच रंगलेली पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।